नमस्कार. आता जानकीला सारखं सारखं तेच आठवत असतं की शर्वरी वंशचे रिपोर्ट येणार आहेत आणि शर्वरी वंश फोन उचलत नाहीत. त्यामुळे आता त्यांना जाऊन भेटलं पाहिजे असं तिला वाटत असतं. ती शर्वरीची खूपच काळजी करत असते. त्यामुळे जानकी आता शर्वरीला भेटण्यासाठी तिच्या सासरी आलेली असते. तिच्या सासरी येते, बघते तर काय, आता शर्वरीच्या सासूने मोठा गोंधळच घातलेला असतो. ती म्हणत असते, मी सांगितलं होतं ना तुम्हाला, अहो ह्या रिपोर्ट काढायची काही गरज नाही आणि माझ्या लेखात काही दोष नाहीये. हा जो दोष असेल तर तो फक्त शर्वरीमध्ये असेल. आता जानकीला नेमकं कळत नाही चाललंय काय. त्यानंतर जानकी म्हणते, काय झालं. त्यानंतर आता जानकी शर्वरीची सासू बोलू लागते, हे जानकी इकडे बघ, मी काय म्हणते, माझ्या लेखात काही दोष नाही. जर दोष असेल तर तुझ्या वंशमध्ये असेल. माझा लेख दोषी नाही आहे. आता हे जरी रिपोर्ट आले असतील तरी त्याच्यावर माझा कोणताही विश्वास नाही. आता जानकीला मोठा धक्का बसलेला असतो की रिपोर्ट मध्ये असं दाखवलेलं आहे का की विक्रांत भाऊजींनाच त्रास आहे, त्यांनाच काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यामुळे जानकी डायरेक्ट विचारते, वंश काय झालं, काय आले रिपोर्ट. त्यानंतर शर्वरी सांगू लागते, अगं वहिनी, रिपोर्ट असे आले की विक्रांत मध्ये प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आम्ही आईबाबा नाही बनू शकत. आता हे ऐकल्यावर जानकीला मोठा धक्का बसलेला असतो. जानकी म्हणते, काही काळजी करू नका, आपण याच्यावर काहीतरी उपाय शोधूया. त्यावर आता विक्रांतची आई म्हणते, काय उपाय शोधणार, उपाय वगैरे काही नाही, मी विक्रांतचं दुसरं लग्न लावून देते. त्यावर आता जानकी म्हणते, ते कसं शक्य आहे, त्यांचं दुसरं लग्न तुम्ही लावूच शकत नाही, कारण ते आमच्या शर्वरी वंशचे मिस्टर आहेत आणि त्यांचं दुसरं लग्न कायद्याने होऊ सुद्धा शकत नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण याच्यावर काहीतरी उपाय शोधूया. त्यावर आता विक्रांतची आई विचार करू लागते की काय उपाय शोधणार. त्यावर जानकी म्हणते, थांबा, मी जाते, डॉक्टरांना भेटायला जाते. आणि इकडे जानकी आता डॉक्टरांना भेटायला आलेली असते आणि डॉक्टरांना भेटते आणि म्हणते, डॉक्टर, मी काय म्हणते, आमच्या वंशाचे आणि विक्रांत भाऊचे रिपोर्ट आले आणि त्या रिपोर्टमध्ये असं दाखवलंय की विक्रांत भाऊजींना काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ते आई बाबा बनू शकत नाहीत. पण मी काय म्हणते, त्याच्यावर काहीतरी उपाय असेल ना. त्यावर डॉक्टर म्हणतात, काहीतरी गफलत होती तुमची मिसेस जानकी, असं नाही आहे, विक्रांत मध्ये काही दोष नाही, त्याचे रिपोर्ट नॉर्मल आहेत आणि दोष असेल तर तो तुमच्या शर्वरी वंशामध्ये आहे. ते ऐकल्यावर आता जानकीला मोठा धक्का बसला असतो. आता त्या धक्क्याने जानकी तिथेच कोसळते. काय, वंशामध्ये प्रॉब्लेम. आता जानकी कोसळलेली असते. ते बघून आता लगेच डॉक्टर हे जानकीला ऍडमिट करतात आणि लगेच आता ऋषिकेशला फोन करतात आणि ऋषिकेशला म्हणतात, लवकर या, तुमच्या बायकोला ऍडमिट केलेले आहे. इकडे ऋषिकेश धावत पळत आता जानकीला भेटायला येतो. आता ऋषिकेश म्हणतो, जानकी उठ, जानकी काय झालं, जानकी काय झालं. पण जानकी उठत नसते. त्यावेळी ऋषिकेश म्हणतो, नेमकं काय झालं डॉक्टर. त्यानंतर आता डॉक्टर सांगू लागतात. आता डॉक्टरांनी सगळं सांगितलेलं असतं. ते ऐकून आता ऋषिकेशला सुद्धा धक्का बसलेला असतो. ही बातमी आता ज्या वेळेला सुमित्राला कळेल त्यावेळेला काय होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.